या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्यने माझ्या मित्राची गोष्ट आहे असं म्हणून अहिल्याला त्याच्या आणि पारूच्या लग्नाची जी गोष्ट सांगितलेली असते ती गोष्ट ऐकून अहिल्या थोडीशी चिडूनच म्हणते की नाटकातल्या लग्नाला कोणी खरं लग्न समजतं का आणि लग्न काय असं होतं का. अरे लग्नामध्ये दोन कुटुंब एकत्र येतात आणि लग्न थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन करायचं असतं. हे काय असं नाटकातलं लग्न म्हणजे काही खरं लग्न नसतं. आणि ते ऐकून आदित्यचा चेहराच पडतो. तर अहिल्या त्याला विचारत असते की आणि मला सांग नेमकी कोणत्या मित्राची ही गोष्ट आहे रे, नाव काय त्याचं, मी कशी ओळखत नाही त्याला. आणि अहिल्याला असं चिडलेलं पाहून आदित्यही घाबरतो आणि मनाशी म्हणू लागतो की उगाच मी आईला माझ्या आणि पारूच्या लग्नाची गोष्ट सांगत बसलो, आता आईला त्या मुलाचं काय नाव सांगू. पण तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि आदित्यला वाचवत म्हणतो की अरे दादा, तू आईला संजूच्याच लग्नाची गोष्ट सांगत होता ना. आणि त्यावर मग आदित्यही पटकन म्हणतो की हो हो, संजूच आहे त्याचं नाव, माझ्या डोक्यातून स्किप झालं होतं. तर अहिल्या विचारते की कोण संजू आणि काय आहे हा सगळा प्रकार. तर प्रीतम म्हणतो की अगं आई, काही नाही, त्याचं काही खरं लग्न वगैरे झालेलं नाही आहे, सगळं काही फेक आहे. पण तितक्यात आदित्य परत म्हणतो की नाही नाही प्रीतम, हे काही लग्न फेक नाही आहे. त्यामुळे अहिल्या रागातच त्याच्याकडे बघू लागते. तर प्रीतम म्हणू लागतो की अरे दादा, तुला माहीत नाही का, संजूने आपल्यासोबत फक्त एक प्रँक केला होता, त्याचं लग्न वगैरे झालेलं नाही आहे. आणि त्यावर मग आदित्यही नाईलाजाने हो म्हणतो. तर प्रीतम अहिल्याकडे बघत म्हणतो की आई, अगं तू काय इतकी घाबरली होतीस, तुला काय वाटलं दादा काही त्याची गोष्ट सांगतोय का. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की अरे हो प्रीतम, मला एका क्षणी तर खरंच असं वाटलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, आदित्यच्या लग्नाच्या बाबतीत मी किती सिरियस आहे. कोणीही अशी चेष्टा मस्करी केलेली मला अजिबात आवडत नाही. आणि त्यावर आदित्यही घाबरून तिची माफी मागतो. त्यानंतर मग अहिल्या तेथून निघून जाते. तर प्रीतम पटकन रूमचा दरवाजा बंद करून घेतो. दुसरीकडे दामिनी आणि परितोष त्यांचा वडापावचा बिझनेस बुडाल्यामुळे खूपच नाराज असतात. परितोष म्हणत असतो की आत्या, आपल्याला आता नवीन काहीतरी आयडिया शोधायला हवी, कारण माझं लग्न झालं आहे, माझ्यावर दिशाची सुद्धा जबाबदारी आहे. पण दामिनी म्हणते की हे बघ परितोष, मला ना आता खूप भूक लागली आहे, त्यामुळे मला काही सुचत नाही आहे आणि मुळात मला आता कोणत्याही बिझनेसचा विचार करायचाच नाही आहे. त्यामुळे परितोषही नाराज होतो. दुसरीकडे अहिल्या श्रीकांतसोबत बोलत असते आणि त्याला सांगत असते की आपण जेव्हा उद्या देवीच्या उत्सवामध्ये जाऊ ना, तेव्हा सिक्युरिटीसुद्धा सोबत ठेवू आणि त्या सिक्युरिटीमध्ये सगळी काही आपल्या विश्वासातली माणसं हवी, मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे. आणि त्यावर श्रीकांतही हो म्हणतो. तर अहिल्या त्याला म्हणत असते की हे बघ, जेव्हा अनुष्का इथे आली होती तेव्हा तिने आपल्या सिक्युरिटीमध्ये अनेक बदल केले, तिने तिच्या विश्वासातील माणसं इथे पेरली होती आणि आता तर काही ती दिशा देखील इथेच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तू मोहनसोबत बोलून वेगळी काही सिक्युरिटी अरेंज करता येते का, याकडे लक्ष दे. आणि त्यावेळी श्रीकांत हो म्हणतो आणि अहिल्याला सांगतो की तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. पण त्या दोघांचं हे सगळं बोलणं दिशा दाराला कान लावून ऐकत असते. त्यानंतर रात्री पारू आणि आदित्य बंगल्याच्या बाहेर एकमेकांशी गप्पा मारत बसलेले असतात आणि मग पारू रडतच आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवते. आदित्य तिला विचारत असतो की काय गं पारू, काय झालं, तुझा चेहरा आज असा का उतरलेला आहे. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, त्याआधी तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय झालं आहे, तुम्ही इतके का नाराज आहात. तर आदित्य म्हणतो की अगं काही नाही, आज मी दिवसभर घरीच होतो ना, त्यामुळे कंटाळा आला आहे आणि त्यातच पायसुद्धा ठणकतोय, पण मला सांग तुला काय झाले. आणि त्यावेळी पारू रडतच म्हणते की आदित्य सर, मी तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं होतं ना, ते आता हरवलं आहे आणि म्हणूनच मला खूप भीती वाटते. पण त्यावेळी आदित्य हसतच म्हणतो की अगं यात वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे, आता आपण लवकरच लग्न करणार आहोत ना, मग मी त्याहीपेक्षा मस्त मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालेल. पण पारू म्हणत असते की आदित्य सर, तुम्हाला का कळत नाही आहे. आणि मग ती आदित्यला विचारते की मला सांगा, आपण लग्न कधी करणार आहोत, आपल्याला लवकरात लवकर लग्न करायला हवं. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की अगं असं काय बोलतेस, तुला माहिती आहे ना, आधी आपल्याला आईला सांगावं लागेल आणि घरच्यांची परवानगी घेऊनच आपण लग्न करणार आहोत ना. पण पारू म्हणत असते की नाही आदित्य सर, आपल्याला लवकरात लवकर लग्न करायला हवं आणि ते सुद्धा देवीच्या उत्सवाच्या आत. आणि ते ऐकून आदित्य हसतच म्हणतो काय, अगं देवीचा उत्सव तर उद्या आहे, मग काय आता आपण रात्रीत लग्न करायचं का. आणि ते ऐकून पारू गप्प बसते. तर आदित्य तिला विचारू लागतो की पारू सांग ना, मला काय झालं आहे. पण पारू काही बोलायला तयारच नसते. त्यामुळे आदित्य तिला समजावतो की हे बघ, काही काळजी करू नको, मी लवकरात लवकर सगळ्यांसमोर तुझ्यासोबत लग्न करेल. पण तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो
आणि त्यांना विचारतो की कोणाच्या लग्नाबद्दल बोलताय तुम्ही, आणि त्याला पाहून हे दोघेही घाबरतात. दुसरीकडे प्रीतम अस्वस्थ असतो, त्यामुळे प्रिया त्याला विचारत असते की काय झालं प्रीतम, कशाचा विचार करताय. तर प्रीतम म्हणत असतो की अगं आज दादा त्याच्या आणि पारूच्या नात्याबद्दल आईला सांगणार होता. आणि हे ऐकून प्रियासुद्धा घाबरते. ती विचारते की मग पुढे काय झालं. तर प्रीतम म्हणत असतो की मी वेळेवर तिथे पोहोचलो आणि सगळं काही सांभाळून घेतलं. खरं तर ना त्यावेळी आईचा जो चेहरा झाला होता ना तो पाहून मलाच भीती वाटायला लागली होती. दादाच्या डोक्यात देखील कधी कधी काय येईल ना सांगता येत नाही. तर प्रिया म्हणते पण प्रीतम ते दोघेजण हे सगळं काही आईंपासून किती दिवस लपवून ठेवणार आहे. त्यांना लवकरात लवकर त्यांच्या नात्याचं सत्य सगळ्यांसमोर आणावंच लागेल. तर प्रीतम म्हणू लागतो की अगदी खरं आहे प्रिया, मात्र आई पारूला सून म्हणून ॲक्सेप्ट करेल की नाही याचा काहीच अंदाज येत नाही आहे. कारण ती दादाच्या बाबतीत त्याच्या लग्नाच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे आणि त्यातच तिला दादाकडून आणि त्याच्या होणाऱ्या बायकोकडून खूप अपेक्षाही आहेत. त्यामुळे काय घडेल काय माहिती. आणि ते ऐकून मग प्रिया देखील काळजीत पडते. दुसरीकडे श्रीकांतला पाहून पारू पटकन आदित्यपासून दूर होते. तर श्रीकांत त्यांना विचारत असतो की काय रे, कशाबद्दल बोलत होता तुम्ही, नेमका कोणाच्या लग्नाचा विषय चालला होता. आणि त्यावेळी आदित्यला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. तर ती पारू पुन्हा रडायला सुरुवात करते. त्यामुळे श्रीकांतला असं वाटतं की नक्कीच आदित्यने काहीतरी केलं आहे. त्यामुळे तो त्याचा कान ओढत म्हणतो की सांग काय बोललास तू पारूला, कशासाठी तिच्यासोबत सतत भांडत असतोस रे तू, बघ पोरीच्या डोळ्यात पाणी आलं. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की अरे नाही बाबा मी काही बोललो नाही. पण तितक्यात मारुती त्या ठिकाणी येतो आणि मग तो पारूची आणि आदित्यची बाजू घेत पटकन श्रीकांतला म्हणू लागतो की हो आदित्य बाबा पारूच्या लग्नाबद्दलच बोलत होते. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना पारूच्या लग्नाचा विषय काढला की ती लगेच रडायला सुरुवात करते, बाकी काही नाही. आणि ते ऐकून आदित्य तर मारुतीकडे पाहतच राहतो. त्याला प्रश्न पडतो की मारुती मामा आपली बाजू घेऊन कसा काय बोलतोय. मारुती त्याला हसून इशारा करत सगळं काही ठीक असल्याचं सांगतो. त्यामुळे आदित्यलाही खूप आनंद होतो. तर श्रीकांत पारूला समजावत म्हणत असतो की हे बघ या आदित्यच्या चिडवण्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. आता मागे जे काही घडलं आहे ना ते विसरून जा. उद्या देवीच्या उत्सवात मी सुद्धा देवीकडे प्रार्थना करेल की तुला चांगला मुलगा मिळावा. आणि त्यावर पारू ही खाली मान घालूनच हो म्हणते आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर ती दिशाच्या खोलीत येते आणि तिला मारुतीचं बोलणं आठवतं की दिशानेच माझ्यावर हात उचलला. आणि त्यामुळे पारू रागातच दिशाकडे पाहत असते. तर दिशा हसतच तिला म्हणते की पारू माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि मग त्यानंतर पारूचं जे मंगळसूत्र हरवलेलं असतं ते घेऊन येते. ते मंगळसूत्र पाहून पारूला आनंद होतो. ती पटकन घेण्यासाठी पुढे जाते. पण दिशा म्हणते की अगं असं कसं, हे मंगळसूत्र बघ किती घाण झाले, मी काय तुला असं देणार आहे का ते. आणि मग ती पटकन जाऊन एक दगड घेऊन येते आणि पारूच्या डोळ्यांसमोर तिच्या त्या मंगळसूत्राचे तुकडे करते. हे पाहून पारू तर खूपच घाबरते. ती दिशाला थांबवण्याचा प्रयत्नही करते पण काही उपयोग होत नाही. आणि मग दिशा हसतच तिला म्हणू लागते की पारू आता काय करणार ग तू, हे मंगळसूत्र म्हणजे त्या आदित्यचं तुझ्या धनीचं रक्षा कवच होतं ना, पण आता हे राहिलंच नाही तर तुझ्या धनीची रक्षा कोण करणार. आणि ते ऐकून पारूची काळजी अजूनच वाढते. तर दिशा तिला आदित्यच्या जीवाची धमकी द्यायला सुरुवात करते. आणि म्हणून मग पारू रागात म्हणते की मी तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलं होतं की माझ्या कुटुंबाकडे डोळे वर करून बघायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. पण आता तुम्ही तुमची सगळी हद्दच पार केली आहे, त्यामुळे मी तुम्हाला सोडणार नाही. आणि मग ती दिशावर हात उचलायला पुढे जाते. पण दिशा तिचा हात पकडते आणि तिला पाठीमागे ढकलून देते. ती पारूला सांगते की हे बघ मी काय आता आधीची दिशा नाही आहे, तर या किर्लोस्करांच्या घरातील सून आहे, मात्र तू अजूनही मोलकरीणच आहे. आणि तुला काय वाटतं ती अहिल्या तुझा स्वीकार करेल का. अगं जीव गेला ना तरी ती तुझा सून म्हणून स्वीकार करणार नाही. तू कालसुद्धा धुनीभांडी करणारीच होती आणि उद्याही धुनीभांडी करणारीच राहशील. त्यामुळे ना स्वतःची लायकी विसरू नको, लायकीप्रमाणे वाग, तुझंच आयुष्य सोपं होईल. आणि मग ती पारूला खोलीतून बाहेर काढते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत घरातील सगळेजण देवीच्या उत्सवाला जायला तयार झालेले असतात. श्रीकांत आणि मोहनने एक सिक्युरिटी टीमसुद्धा बोलावून घेतलेली असते. अहिल्या त्या सगळ्यांना सूचना देते की तुम्ही एक सेकंदासाठी देखील आदित्यला एकटं सोडायचं नाही. आणि त्यावर ते लोक हो म्हणतात. पण मग त्यानंतर त्यांच्यामध्ये जो मेन असतो तोच दिशाला कॉल करतो. दिशा त्याला सांगते की जेव्हा तुम्हाला संधी मिळेल ना तेव्हा त्या आदित्यला संपवून टाका.
आणि त्यावर तोही माणूस हसतच म्हणतो की हो मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता तर काय त्या अहिल्याने आदित्यच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावरच सोपवली आहे. पण तिला काय माहिती आम्ही आदित्यचं रक्षण करण्यासाठी नाही तर त्याला मारण्यासाठी आलोय. आणि हे ऐकून दिशा खुश होते. पण तितक्यात अहिल्या त्या ठिकाणी येते आणि त्या माणसाला विचारू लागते की कोणासोबत बोलताय तुम्ही, त्यामुळे तोही घाबरतो. तर दुसरीकडे मारुती एक मंगळसूत्र घेऊन आलेला असतो आणि तो ते पारूकडे देत म्हणतो की काही झालं तरी आजच्या उत्सवामध्ये हे आदित्य बाबांनी तुझ्या गळ्यात घालायलाच हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.